जी कादंबरी मला उमगली होती ती तो सिनेमा मला दिसलाच नव्हता अत्रेंच्या सिनेमामध्ये. ते सगळं नाहीये हेच मला दिसलं होतं म्हणून मला करायचं होतं. असं पण या सिनेमाकडे पाहता येईल. श्यामची आई, त्याच्यातली पात्र आणि विशिष्ट त्याच्यातले संदर्भ जरी आपण बाजूला केले तरी सुद्धा ज्या खूप इंटेन्सली जर कोणी भावना कुठल्याही अनुभवल्या असतील, व्याकुळपण असेल, तर हे ज्यांनी अनुभवलं आहे ना त्याला ती फिल्म भिडतेच. या चित्रपटाच्या संदर्भात मी मुनगंटीवारांना भेटायला गेले होते आणि त्यांना म्हटलं की असा हा चित्रपट आहे आणि त्याने मागच्या वर्षी एक स्कीम डिक्लेअर केली होती. जर एखाद्या महापुरुषावर आधारित तुमचा चित्रपट असेल तर तुम्हाला अनुदानाची रक्कम डबल मिळेल. तर त्यावरती त्यांनी मला असं म्हणाले ते की साने गुरुजी म्हणजे महापुरुष आहेत हे ठरवणार कोण. तर मी म्हटलं म्हणजे फक्त गांधी आणि आंबेडकर म्हणजेच महापुरुष आहेत का. इतर स्टोरी बोर्ड हा असा प्रकार आहे ना की त्याच्यामध्ये तुम्ही असं फिरवलं की अख्खा चित्रपट तुम्हाला दिसतो. तो स्टोरी बोर्ड मला या माणसाकडे बघायला मिळाला आणि तिथे मला कळलं की आपण फिल्म करतो. पण एका प्रसंगाच्या वेळी मला सुजय सरांनी असं म्हणलं की आत्ता तुझे जे काही डोळे झाले होते याच्याशी बोलताना श्यामशी, तिथे मला वाटलं की तुला ते गवसलंय. पण ओमचं कसं आहे नाही, कसं आहे की प्रत्येक कलाकाराचा वेगळा नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. साने गुरुजी, त्यांचं कार्य आणि त्यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पुस्तक आपल्या सगळ्यांनाच परिचयाचं आहे. आपण सगळ्यांनीच लहानपणी हे पुस्तक वाचलं आहे. त्यांच्या आईने त्यांना कसं घडवलं हे या पुस्तकातून त्यांनी आपल्याला सांगितलं आहे आणि हाच सगळा इतिहास आपल्याला रुपेरी पडद्यावर आता पाहता येणार आहे. श्यामची आई हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्त या चित्रपटाचे कलाकार आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. चला तर मग या चित्रपटाबद्दलच्या गोष्टी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आता श्यामची आई हा चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि श्यामची आई म्हणजे आपण लहानपणीपासून त्यांच्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत आणि आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी. तर सुजय सर, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. साने गुरुजींचं अख्खं आयुष्य 3 तासामध्ये मांडणं हे किती तुमच्यासाठी कठीण होतं आणि हा सगळा अनुभव कसा होता चित्रपट बनवण्याचा? अनुभव छान होता, कारण खूप वर्षांची इच्छा होती ही. म्हणजे तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही नसाली तेव्हा शाळानंतर इमिजिएटली मी अनाऊन्स केलं होतं आणि महेश मांजरेकर ते प्रोड्यूस करणार होते आणि पोस्टर लॉन्च वगैरे झालं होतं आणि तेव्हा ते नाही होऊ शकलं. तेव्हा ते भांडवल नाही उभं राहिलं बनवायला. जनरलच तयारी नव्हती झाली, त्यामुळे ते राहून गेलं. मग मध्ये काही सिनेमे झाले आणि मग लॉकडाऊनमध्ये पुन्हा विचार आला की या पर्टिक्युलर विषयावर पुन्हा एकदा विचार करूया. मग तसा अभ्यास सुरू केला. मग त्यांचं श्यामची आई तर वाचलंच, पण इतर साहित्य पण वाचलं त्यांनी लिहिलेलं आणि त्यावरून मग निश्चय पक्का होत गेला की आता केली पाहिजे. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ह्या चित्रपटाचा टीजर, ट्रेलर किंवा गाणी ह्या सगळं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे, तर त्यामागचं काही खास कारण वगैरे होतं का? कारण सिनेमाच ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्यामुळे त्याचं जे येणारं सगळं मटेरियल आहे ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये येत आहे. हा खरा ब्लॅक अँड व्हाईट आहे. असं नाही की रंगीत शूट केलं मग लास्ट मिनिट असं आठवलं की हो अरे चला याला ब्लॅक अँड व्हाईट करू, तर असं नव्हतं ते. खूप जेव्हा इन्सेप्शनच झालं विषयाचं तेव्हाच विचार आला की हा ब्लॅक अँड व्हाईट करूयात. आणि त्याला बरीच कारणं आहेत, ती तुम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल की का तो ब्लॅक अँड व्हाईट आहे, तो काळ कसा होता हे बघायला, म्हणून तो ब्लॅक अँड व्हाईट झाला. म्हणजे काळ दाखवण्याच्या अँगलने चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट करण्यात आला आहे का? असं नाही म्हणणार मी. एकंदरीत तेच म्हणूनच बघितलं असतात तर ते फार मला जास्त इंटरेस्टिंगली सांगता आलं असतं. आत्ता सांगणं म्हणजे मग ते स्पॉइलर अलर्ट होईल काइंड ऑफ. पण एक जनरल हिंट म्हणून की जुन्या गोष्टी जरा असं आठवून बघा. एक जुना पटकन आजीचा फोटो काढा अल्बममधनं, तो ब्लॅक अँड व्हाईट आहे ना. जुनं घर बांधतानाचा जस्ट विटा आपण गेट बाहेर आणून टाकल्या असतात आणि आपलं घर बांधताना दिसत असतं, त्याचा फटकन एखादा फोटो काढून बघा. ती जी क्वालिटी ऑफ तो फोटो जो
एक आपल्यावरती इम्पॅक्ट करतो ना, एक ब्लॅक अँड व्हाईट म्हणून किंवा असा पूर्वीच्या बेसिकली टोनमधला, तो इम्पॅक्ट सिनेमावर कसा आणता येईल याचा प्रयत्न म्हणून ब्लॅक अँड व्हाईट. माझा एक प्रश्न ओमला आहे. ओम, तू मुळशी पॅटर्नमुळे सगळ्यांनाच कळलास, म्हणजे तुझं आधीही काम खूप चांगलं झालं आहे, पण मुळशी पॅटर्नमधली तुझी जी भूमिका आहे ती भूमिका आणि आत्ताची भूमिका हा एकदम 360 डिग्री टर्न आहे. तर त्याच्यासाठी तू कशी तयारी केली? म्हणजे आम्हाला तो इकडे ओम भूतकरला बघतो असं वाटलंच नाही, आम्हाला तो राहुल्याच वाटला. आता साने गुरुजींसाठी तू कशी तयारी केली होतीस? तयारी म्हणजे आम्ही भेटलो आधी, एकतर स्क्रिप्ट वाचलं, त्याच्यानंतर सेटवर गेल्यावर आम्ही तो आवाज, त्यांचा टोन शोधायचा प्रयत्न करत होतो. आणि तो म्हणजे किती सौम्य असावा, त्याच्यात मातृत्व असावं एक प्रकारचं, असं सगळा आमचा प्रयत्न होता. तर तो आम्ही पकडायचा प्रयत्न केला. आणि 360 डिग्री चेंज आहे हे खरं आहे, आणि पण ती चांगली गोष्ट वाटते मला. म्हणजे त्याच्यातच गंमत आहे की असं वेगवेगळं करायची संधी मिळणं. आणि या कलाकाराला, अभिनेत्याला असं कशाचं वावगं नसलं पाहिजे. त्याला वेगवेगळ्या भावनांमध्ये जाऊन त्या भावनांमध्ये माणसाला कसं वाटत असेल याचा अंदाज घेणं आणि तो प्रयोग करून पाहणं आणि त्याचा शोध घेणं, काय मानसिक प्रदेशातला शोध असेल पण तो शोध घेणं, हाच त्याचा आनंद आहे. तर तो त्याला जितकं वैविध्य त्याच्यात लाभेल तेवढं त्याचा आनंद आणखीन श्रीमंत होणार आहे. तो झाला या सिनेमाच्या निमित्तानं. अमृता मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की साने गुरुजींवरती आत्तापर्यंत काही कलाकृती आलेल्या आहेत, हीच कलाकृती का निवडलीत? आणि साने गुरुजींची म्हणजे श्यामची आई ही गोष्ट, म्हणजे हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि चित्रपट आता ह्याच्यावरती येतो, तर काय बदल किंवा काय वेगळेपण आहे या चित्रपटात? त्याच्यामध्ये श्याम म्हणजे साने गुरुजी एक 7-8 वर्षाच्या असेपर्यंतचीच कथा आहे. याच्यामध्ये साने गुरुजींच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटनांवर आधारित हा चित्रपट आहे की जेणेकरून साने गुरुजी म्हणजे काय याची थोडीफार झलक तरी, कारण खूप जणांना साने गुरुजींच्या विषयी त्यांनी केलेलं कार्य फारसं माहीत नाही आहे, तर त्यामुळे ते पण लोकांना कळेल. आणि त्यांच्या आयुष्यातल्या विशेष ज्या घटना आहेत त्यावर आधारित हा चित्रपट आहे. आणि रिमेक म्हणाल तर साने गुरुजीवरती अनेक चित्रपट येऊन गेलेले आहेत, आणि मला वाटतं हा विषयच असा आहे, आई हा युनिव्हर्सल सब्जेक्ट आहे की पुन्हा 10-15 वर्षाने माझ्यासारखंच अजून कोणीतरी असं येईल आणि यावर चित्रपट, त्याच्या पुन्हा 10 वर्षांनी श्यामच्या आईवर चित्रपट आहे. हा कधीही कोणालाही कंटाळे येणार नाही असा विषय आहे. मला सर्व कलाकारांना प्रश्न विचारायचा आहे की साने गुरुजी हे महाराष्ट्रातील फार मोठं नाव आहे आणि त्यांना घडवण्यासाठी त्यांचे आई आणि वडील या दोघांचाही फार मोठा भाग होता. तर त्यांच्याविषयी तुम्ही त्यांचं पात्र साकारणार आहात, तर त्यावेळी तुम्ही त्यांचा अभ्यास कशा प्रकारे केलात? खरं तर म्हणजे लहानपणापासूनच माझ्या घरी साने गुरुजीच्या विचारांना आदर देणारं वातावरण आहे. तर त्याच्यामुळे श्यामची आई आणि श्याम, साने गुरुजी, त्याच्यानंतर त्याच्या गोष्टी या सगळ्या मला माहीत होत्या. पण पिक्चरच्या निमित्ताने माझं पुस्तक ते वाचणं झालं आणि ते म्हणजे अभ्यास म्हणून जरी वाचलेलं असलं तरी सुद्धा ते वाचताना भारावून जाणं किंवा रडायला येणं वगैरे असं सगळं झालं. पण त्या पुस्तकामुळे किंवा आम्ही गौरीताई आणि मी एक शूटिंगच्या आधी दीड पावणे 2 महिने प्रॅक्टिस करत होतो. तर या सगळ्या गोष्टींमुळे श्याम म्हणजे काय आणि श्याम नक्की कसा होता, तर या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला खूप मदत झाली. आणि सुजाता होताच सांगायला शूटवरती. ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला एक बोलायचं आहे. या चित्रपटाच्या संदर्भात मी मुनगंटीवारांना भेटायला गेले होते आणि त्यांना म्हटलं की असा हा चित्रपट आहे, आणि त्यांनी मागच्या वर्षी एक स्कीम डिक्लेअर केली होती, जर एखाद्या महापुरुषावर आधारित तुमचा चित्रपट असेल तर तुम्हाला अनुदानाची रक्कम डबल मिळेल. तर मी त्यांना ते आठवण करून दिली आणि त्यांना म्हटलं असं असं सांगितलं होतं तुम्ही, तर असा असा साने गुरुजींवर चित्रपट आहे. तर त्यावरती त्यांनी मला असं म्हणाले ते की साने गुरुजी म्हणजे महापुरुष आहेत हे ठरवणार कोण? त्यावर मी आणि अजून अशी समिती आलेली नाहीये की असं कोणी ठरवणारं नाहीये.
तर मी म्हटलं म्हणजे फक्त गांधी आणि आंबेडकर म्हणजेच महापुरुष आहेत का? इतर अनेक व्यक्ती आहेत आपल्या भारतामध्ये की ज्यांनी खूप कार्य केलेलं आहे. तर तेव्हा नाही, पण मग ते ठरवणार कोण? त्याच्यासाठी अजून समिती निर्माण व्हायची आणि त्यानंतर म्हणे ते ठरवलं जाईल. तर मला शासनासाठी एक प्रश्न आहे की तुम्ही जर आधी ठरवत नाही, तुमची समिती ठरवली नाही, तर तुम्ही ह्या योजना सांगताच कशाला, अनाऊन्स का करता मग? तर हा एक माझा मोठा मुद्दा आहे असं मला वाटतं. त्यानंतर मी त्यांना म्हटलं की शाळेमधून हा चित्रपट दाखवायला पाहिजे का? आता जे तुम्ही जर चित्रपट पाहिले तर हिंसा, रोमॅन्स, आयटम सॉन्ग, मारामाऱ्या, रक्तपात हे सगळं दाखवले जातात. अशा वेळी हा चित्रपट एक संपूर्ण कुटुंबाने बघावा, आई वडिलांनी मुलांना दाखवावा किंवा मुलांनीही तो बघावा की इतरांनी दाखवावा. याचं कारण म्हणजे एक तो संस्कार करणारा चित्रपट आहे, सगळ्यांनी एकत्र बस त्यावरती, किंवा शाळेतून हा दाखवला गेला पाहिजे चित्रपट. तर ते म्हणायला लागले शाळेमध्ये अशी सोयच नाहीये, मग कुठून दाखवणार चित्रपट? मी म्हटलं जवळच्या चित्रपटगृहात तुम्ही दाखवू शकता. म्हणजे थोडक्यात काय की शासन अगदी शांत भूमिका घेतं आणि मग आपणच म्हणायचं की असे चित्रपट बनतायत असे. आपण जर लोकांना हे नाही दाखवलं तर लोक जे आपण दाखवणार तेच बघणार आहेत. जर निर्मात्यांनी असे चित्रपट बनवलेच नाही आणि श्यामची आई किंवा संस्कार देणारे म्हणा किंवा फॅमिलीने एकत्र बघावेत असे चित्रपट बनवलेच नाहीत तर लोक तेच बघणार आहेत जे आपण दाखवतोय ते. भूमिकांची निवड करताना म्हणजे साने गुरुजींच्या भूमिकेसाठी ओम मुटकर असतील आणि इतर भूमिकांची निवड करताना नेमका कसा विचार केला की आता साने गुरुजींची भूमिकासाठी ओम मुटकरच, सो तो संपूर्ण प्रवास कसा होता कास्टिंगचा? लिहिल्यानंतर एक जनरल तुम्ही ॲज फिल्म मेकर्स म्हणून तुमच्या डोक्यात त्या प्रकृती म्हणून तयार व्हायला लागतात की कसे असावेत ते. तर त्याच्यामध्ये माझ्या काही डोक्यामध्ये की श्यामच्या आईचा आवाज कसा असावा, तसंच साने गुरुजी दिसावे कसे आणि कॅरी कसे होतील. कारण आपण काय केलं आहे माहिती का, लिटरेचरवाल्यांनी किंवा मीडिया म्हणून पण, की श्यामची आई म्हटलं की तो छोटा श्याम, खट्याळ, गोंडस, गुडगुडीत, हे ते, त्याला ती फटके थोडंसं मारून गोड गोड बोलून सांगणारी आई. तर ह्याचा आता कंटाळा आला आहे. हां, मुळात ते वाचून असं कुठेच दिसत नाही की असं आहे म्हणून. दुसरी गोष्ट, ती आई आहे 25 वर्षाची. हां, सो एक 25 वर्षाची मुलगी जिचं पूर्ण घडण एक स्त्री म्हणूनच झालेली नाही आहे, ती तिच्या 4-5 मुलांना काहीतरी संस्कार रुजू करते, हा मुद्दा मला वाचताना सगळ्यात पहिल्यांदा जाणवला. त्यामुळे एक असं दिसलं की ही काही बाई नव्हे 40शीतली, की मग ती श्यामची आई झाली आणि श्रेष्ठ झाली. 35व्या वर्षी तर ती वारली होती. सो हा खूप मला मोठा मुद्दा वाटला ज्याच्यामुळे हे डिसिजन झालं. मग दुसरं की मग तसे शोधायला जेव्हा लागलो पात्र, तेव्हा गौरीचा एक रेफरन्स आला या सगळ्यातनं, कारण ती कविता आणि याचे कार्यक्रम करते. तर त्याच्यामुळे तो आवाज जेव्हा कानावर पडला तेव्हा म्हटलं की हा आवाज वाटतोय श्यामच्या आईचा, असा असावा. तुम्ही तिला अजून विचारलाच नाही प्रश्न, त्यामुळे तिचा आवाज तुम्हाला माहिती नाही. पण सो तो तुम्हाला कळेल सिनेमामध्ये बघताना किंवा ऑफकोर्स ट्रेलरमध्ये वगैरे आहे. तर तो मला असं वाटलं होतं की लिहिल्यावर की हा असा आवाज असेल. ओम आणि मी गेले काही वर्ष मित्र आहोत, आता बरेच वर्ष झाली, आणि त्यांनी ऑलरेडी माझ्या एका सिनेमात काम केले आजोबामध्ये. सो आमची तशी मैत्री होती. मला खूप वाटत होतं की ओम साने गुरुजींसारखा दिसतो त्यावेळेस जसा तो दिसत होता तेव्हा. सो मला एक फक्त गोष्ट होती की याला कसं बसं कन्व्हिन्स करायचं, कारण आता तुम्हालाही माहिती असेल ओम प्रचंड चूजी आहे त्याच्या कामाबद्दल. सो तिथे एक वेगळा डायरेक्टरची एक हे लागते, एफर्ट लागतो त्याला कन्व्हिन्स करण्यामध्ये की अरे खरंच हा चांगला रोल. आणि त्याला आवडलं होतं, फक्त तो हे होता थोडासा शासंक, काय म्हणू त्याला, शाशंक साशंक होता वगैरे.
तर ते हे पण सगळं साने गुरुजींचं लिटरेचर वाचून थोडंफार भाषा हे झाली चांगली. नाही तर मागचं आठवत आहे ना तुम्हाला, तसं नव्हतं ते. हां, असं असे पात्र निवड झाली बेसिकली. मग त्यांना बोलवून की तू फक्त आवाज पाठव, मग त्यांना बोलवून त्यांच्याबरोबर थोडासा वर्कशॉप की हा एक 4 सीन, आज एवढं 4 सीन वाचूयात, तो राईट स्पिरिटनी तसा आवाज लागतोय का आणि तशा इंटेन्सिटी येते का ॲक्टिंग वाईज, हे बघणं. संदीपला तर मी ओळखतही नव्हतो ॲब्सोल्युटली, आमची काहीच ओळख नाही. एक दिवशी फक्त चेहऱ्याने वाटलं की हा भाऊराव होऊ शकतो, भाऊराव साने. म्हणून मी त्याला मेसेज केला की असं असं पात्र आहे, तर तू एकदा वाचून कळवशील का. त्याला स्क्रीन प्ले पाठवला, मग तो म्हणाला हो छान वाटतंय स्क्रीन प्ले. कारण ऑफकोर्स सुक्तनकरांनी लिहिला आहे तो, सो त्याला प्रचंड वेट आहे. माझ्याकडे काय झालं यावेळेस ना, सोर्स मटेरियलच खूप स्ट्रॉंग आलं, त्यामुळे अर्ध काम तर तिकडेच झालं होतं माझं. हां, काय होता प्रश्न मी विसरलो, पण मी सगळंच बोलून टाकलं. मी एक ॲड करू का. आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की नाही माहित नाही, पण मला व्यक्तिरेखेविषयी काय वाटलंय तुला संहिता वाचून हे लिहून पाठवायला सांगितलं होतं. एसे रायटिंग होतं त्याचं. हां, तर ती पण ऑडिशन मधली एक महत्वाची स्टेप होती. मी नॉर्मलीच करतो की काय, जेव्हा पात्र निवड होत असते तेव्हा मी त्यांना एक पान लिहायला लावतो. जेव्हा स्क्रीन प्ले लिहून होतो तेव्हा खासकर नवीन लोकांना, ज्यांचा डेब्यू होतोय किंवा असं. तर आता हा गौरीचा हा डेब्यू आहे या सिनेमामध्ये, तर मग मी त्यांना बेसिकली एक फिल्ममेकर म्हणून मला कळतं की काय नक्की त्यांना समजलं, आणि मी या मग पात्रावर पुढे जाऊ का, या ऍक्टर बरोबर पुढे जाऊ का, याचा मला हळूहळू कॉन्फिडन्स यायला लागतो. तुझ्याकडे येऊया. ओके. तर तुझ्या या भूमिकेबद्दल तू काय सांगशील, आणि तुझ्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं, कारण आईची भूमिका साकारायची आहे, प्लस श्यामची आई म्हणजे साने गुरुजींची आईची वगैरे, तर काय सांगशील? श्यामची आई, जसं तुम्ही सगळेच म्हणालात की आपण वाचत मोठे झालोय आणि ते नाव काही अपरिचित नाही आपल्याला, सो तसंच माझं होतं. श्यामची आई वाचलेलीच होती, पण हे माझ्या लक्षात आलं, आणि स्पेशली जेव्हा संहिता वाचल्यावर मला तो एसे लिहायला सांगितला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या कादंबरीकडे बघण्याचा दृष्टिकोन माझ्या वाढत्या वयानुसार फार बदलत गेला आहे ड्रास्टिकली, जे सगळ्यांचंच होतं आणि तसं व्हावं आयडियली. शिवाय मला असं सांगण्यात आलं होतं की जुना जो श्यामची आई आहे, जो अजरामर झाला आहे, तर त्याच्याकडे जायचं आहे किंवा नाही जायचं आहे असं काहीच डोक्यात न ठेवता, म्हणजे तसे कोणतेच पूर्वग्रह न ठेवता आपण नव्याने अप्रोच होणार आहोत या कादंबरीला. ही आपली एक नवीन अभिव्यक्ती आहे, तर त्यामुळे ते सगळं एकदा नव्याने एक्सप्लोर करणं, नव्याने समजून घेणं हा पहिला भाग होता. त्यात असं लक्षात आलं की मुलावर संस्कार करणारी सोशिक सोज्वळ आई, एवढ्या एका वाक्यात आपण श्यामच्या आईचं वर्णन करून थांबवतो. एवढीच विशेषणं आत्तापर्यंत तिच्यासाठी वापरत आलो मुख्यत्वे. मग हे वाचल्यानंतर कळलं की फक्त ती तशी नव्हती, ते गुण होतेच अर्थात, पण ती खूप कणखर होती, तडफदार होती, स्वाभिमानी होती, शिस्तप्रिय होतीच, विचारी, विवेकी. तर हे जे गुण आहेत त्याच्यावर फोकस करायला अजून हवा होता, तो केला गेला या संहितेत. आणि म्हणून अमृता मॅम म्हणाल्या तसं श्यामवर संस्कार झाले म्हणजे काय झालं, आणि मग संस्कार झाल्यानंतर श्यामचं घडलं काय पुढे, तर साने गुरुजी घडले. तर हा प्रवास दाखवणं हे महत्त्वाचं या संहितेचं वेगळेपण, आणि ते करताना वेगळ्या प्रकारे दिसली श्यामची आई. आणि सुजय सर आणि सुनील सर या दोघांना ती दिसलीच होती, पण समाऊ ते आमच्यात पण इतकं छान मुरत गेलं, कारण ती संहिता खरंच तेवढी स्ट्रॉंग असल्यामुळे की आम्हाला ते फार इझिली पटलं, कळलं, आणि मग ते पुढे कॅरी करणं सोपं पण गेलं. सो अशी आहे ही आई, वेगळी जरा. संदीप सरांना विचारेन, आतापर्यंत तुम्हाला मी प्रत्येक भूमिकेत पाहिलं, तर या भूमिकेविषयी काय सांगाल, म्हणजे वराड निघाले लंडनला पासून ते आत्तापर्यंतचा या भूमिकेमध्ये तुम्हाला काय आव्हानात्मक होतं भाऊराव साने साकारताना?
नक्कीच, म्हणजे कुठल्याही अभिनेत्यासाठी, नटासाठी प्रत्येक प्रोजेक्ट, मग ते माध्यम जरी सिनेमा असेल, नाटक असेल, टेलिव्हिजन असेल, तर चॅलेंजेस वेगवेगळे असतात, माध्यमांप्रमाणे ते बदलतात. या चित्रपटामध्ये मी भाऊराव म्हणजे साने गुरुजींचे वडील ही भूमिका साकारतोय. आणि जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आलं तेव्हा मला वेगळा आनंद असा झाला, एक तर मला विचारलं त्यासाठी तो एक आनंद ॲक्टर म्हणून की मला काम करायला मिळतंय असं. दुसरं म्हणजे आधीचं जे आज साहित्य उपलब्ध आहे साने गुरुजींवर लिहिलेलं किंवा चित्रमाध्यमामध्ये आलेलं, त्याच्यामध्ये वडिलांची जी बाजू आहे ती तेवढी स्ट्रॉंगली आली नव्हती आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये, जी सुनील सुत्तनकरांनी खूप अभ्यास करून इतकी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे की आत्तापर्यंत श्यामवर आईचे संस्कार होते आणि म्हणून श्यामचा नंतर साने गुरुजी हे झाले आईच्या संस्कारांमुळे, परंतु त्यांच्या वडिलांची प्रेरणा त्यांना मिळाली. म्हणजे संस्कार आईकडून मिळाले, त्यांना प्रेरणा वडिलांकडून मिळाली, कारण त्यांचे वडील हे चळवळीतले होते आणि लोकमान्य टिळकांचा इतका प्रभाव आणि पगडा त्यांच्यावर होता की इंग्रजी कपड्यांची होळी का नाही करायची, इंग्रजांविरुद्ध आवाज का नाही उठवायचा, अशी भूमिका मांडणारा, आणि नुसती मांडणारा नाही तर ती कृतीमध्ये अंमलात आणणारा, म्हणजे तर ते अंमलात आणणं किंवा ती कृती करणं हे लहानपणी श्यामनी बघितलेलं आहे. आणि म्हणून साने गुरुजी जेव्हा कारागृहामध्ये असतात तेव्हा त्यांना हे सगळं आठवतं की माझ्या वडिलांनी हे केलेलं आहे आणि हे मी लहानपणी बघितलं की त्यांना इंग्रज घेऊन जात आहेत, त्यांना कारावासामध्ये ठेवलेलं आहे, ते घरी नाही आहेत, ते तिकडनं आले, परत गरिबी आली, हे सगळं वडिलांनी सुद्धा फेस केलेलं आहे. त्याच्यामुळे ती बाजू सुत्तनकरांनी इतकी छान मांडली आणि जी बाजू आज इतक्या प्रभावीपणे आलेली नाहीये कुठल्या माध्यमातून, ती या चित्रपटातनं येते आहे आणि ती भूमिका मला साकार करायला मिळते. ह्याच्याचं अजून काय नशीब पाहिजे. आणि मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक माध्यमांमध्ये मला काम करायला मिळतंय आणि वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात. म्हणजे गंभीर भूमिका असेल, कॅरेक्टर रोल असेल, विनोदी पद्धतीचं भूमिका असेल, चित्रपटांचे प्रकार वेगवेगळे करायला मिळतात, नाटकांचे प्रकार म्हणजे आम्ही सखाराम बांडेरे करता आलं, वराडही करता आलं. सो मला असं वाटतं की चांगले ॲक्टर्स आपण सगळेच असतो, चांगली भूमिका, चांगला प्रयत्न असतो आपला काम करण्याचा, परंतु तसं वाट्याला त्या वेळेला येणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की मोठ्या पडद्यावर जो अभिनेता असतो, सुपरस्टारला तिशीत ब्रेक मिळायला पाहिजे, कारण तो वाव वगैरे कॅटेगरीमध्ये येतो. ॲक्टर 40 नंतर त्याचं करिअर सुरू झालं पाहिजे. मी आता 45 आहे, जेव्हा शूटिंग चालू होतं तेव्हा माझं वय 44 होतं आणि मला असं वाटतं की मला करेक्ट त्या वयाला तो रोल मिळाला. मी जर 35ला केला असता तर तो इमॅच्युअर वाटला असता स्क्रीनवर, परंतु आत्ता जेव्हा मी बघतोय तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं की थोडं मुरलेपण आलंय अनुभवाचं, ठेचा खाल्ल्यात, काम नाहीये, काम आहे, काम हातातून गेलंय, यातून जो ॲक्टर तयार होतो ना, आणि मग त्याच्याकडे जेव्हा ते येतं तेव्हा मग तो म्हणतो की आता नाही सोडणार. तर ते आता नाही सोडणार ते या चित्रपटामध्ये आहे. तुम्ही ती भूमिका बघाल, मी माझ्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आणि दुसरी गोष्ट, दिग्दर्शकाचा ॲक्टर असल्यामुळे तू जे सांगशील ती पूर्व दिशा, टक्कल करायचंय करतो, मिशी लावायचं, कारण ऑथेंटिक सुजयचं काम मला खूप आवडतं. आणि कारण मी त्याच्याकडे फिल्म स्वीकारण्याच्या आधी गेलो होतो त्याच्याशी भेटायला, तर अशी त्याच्या फ्लॅटमध्ये अशा त्या भिंतींवर सगळे फोटो होते, ब्लॅक अँड व्हाईट, त्यांनी रेकी केलेले. त्यांनी मला असं वाटतं 4 का 5 वेळा रेकी केली, 9 वेळा. तर मला नेहमी असं वाटतं की दिस इज फिल्म. म्हणजे मी 50 चित्रपट केलेत मराठीमध्ये, पण हा मेकर आहे, हा फिल्म मेकर आहे. 1.5-2 वर्ष तो त्याच्यामध्येच आहे. सगळ्या भिंतींवर फोटो, इतका अभ्यास, इतकं की प्रिसिजन, परत एवढंच घ्यायचंय, हे वाक्य असं झालं पाहिजे, हा शॉट असाच लागणार आहे. सो मला असं वाटतं की अभ्यासपूर्ण दिग्दर्शकाकडे जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा नट चांगलं काम करतोच. जेव्हा माझं काम तुम्हाला आवडलं असेल तर ते श्रेय सुत्तनकर सर आणि दिग्दर्शक सुजयला. मी तुला प्रश्न विचारेन की ह्या चित्रपटात तू साने गुरुजींची भूमिका साकारली, तर एक शिवधनुष्य पेलल्यासारखं आहे, तर मग तो तुझा एकंदर अनुभव कसा होता आणि त्यासाठी तू स्पेसिफिकली काय तयारी केलीस? जबाबदारीचं काम होतं अर्थातच. मी श्यामची आई नंतरचं जे पुस्तक आहे, श्यामचा जीवन विकास नावाचं, असंच नाव आहे ना,
ते मी जरा त्यावेळी त्याच्यावर जास्त फोकस होता माझा, कारण ते सगळ्यात मोठ्या वयातलं जडणघडणी संदर्भात जे आहे ते तर त्याच्यावर होता माझा फोकस. त्याच्यानंतर तिकडे गेल्यावर शूटच्या इथे आधी थोडंसं गेलो मी आणि ह्यांचं पाहिलं मी काही, म्हणजे शर्वनी आधी केलेलं काही फुटेज पाहिलं आणि त्याच्याशी आपल्याला कसं जोडून घेता येईल, म्हणजे ते कुठेही ते मिसमॅच नको व्हायला असा प्रयत्न होता. त्याच्यानंतर मी सुजय आणि आमचे जे मुख्य सहाय्यक कला दिग्दर्शिका जी होती ती आणि सुजय यांच्याबरोबर बसून आम्ही स्क्रिप्टवर काय त्यांचा आवाज असेल, टोन असेल, हे आम्ही फाईन ट्यून करायचा प्रयत्न केला. आणि मुख्य गोष्ट फायदेशीर अशी होती की सेटवर एक प्रकारचा निवांतपणा होता, म्हणजे तब्येतीत केलेलं जे काम असतं ना प्रत्येक गोष्टीला, कारण ही अशी घाईघाईत करायचं काम नाही आहे. जर तयारीसाठी त्यांनी एवढा वेळ घेतलाय तर शूटिंगमध्ये आज 4 सीन काढायचे आणि उद्या 5 सीन काढायचे, तर अशा पद्धतीने ते होणार नाही, ते काय बरोबर नाही म्हणजे. आणि ते तिथे होत होतं, म्हणजे तो जो तब्येतीत व्हायला पाहिजे तसं सगळं होत होतं आणि ते रिफ्लेक्ट होतं सिनेमामधून. मी परवाच सिनेमा पाहिला आणि खूपच आवडला मला. माझा सिनेमा म्हणून असं सांगत नाही, पण विशेषतः मला आत्ता या सगळ्यांचं म्हणजे गौरी, संदीप, शर्व यांचं कौतुक खूप करावंसं वाटतं, कारण ते पडद्यावर जी ती फॅमिली दिसते ना, कारण मी ठीक आहे मी ते सांगत नाही आता काय फिल्ममध्ये, पण पडद्यावर जी फॅमिली दिसते ती खरंच आपल्याला त्याच्यात फॅमिली वाटते ती, आणि त्यांची दुःख आपली दुःख होतात. म्हणजे कुठल्याही कादंबरीचं किंवा चांगल्या कलाकृतीचं हेच वैशिष्ट्य असतं ना की आपल्याला ते आपलं वाटायला लागतं. आणि रडतो किंवा माणूस जेव्हा असं वाटतं की अरे हा जो प्रोटॅगॉनिस्ट आहे त्याचं काही वाईट नको व्हायला, त्याचं वाईट झाल्यावर आपल्याला ते सहन होत नाही आणि आपल्याला रडू कोसळतं. तर तसा प्रकार होतो इथे, कारण या सगळ्यांनी कामं इतकी सुंदर केलीत. आणि हे कसं आहे, हे मी इथे विशेष मला सांगावं असं वाटतं, कारण एरवी आपण सगळे एकमेकांना सांगतच असतो, पण ते सगळेच सगळ्यांना छान छान म्हणत असतात. त्याला काय म्हणजे ते सगळे म्हणावंच असतं तसं. पण इथे मला विशेष सांगावं असं वाटतं की खरोखर त्यांनी फार सुंदर काम केलं आहे. आणि तुम्ही चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला असं कळेल की हा उगाच बोलत नव्हता, छान म्हणायचं म्हणून म्हणत नव्हता. एक प्रकारचं निवांत बघायची फिल्म आहे ती अशी घाईघाईत जाऊन पाहायची फिल्म नाही. म्हणजे मगाशी पण इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं की आपण ज्या वेगात जगत असतो आत्ता, तर तिथे जाऊन पहिल्यांदा तुम्हाला एक 5 मिनटं लागणार त्या वेगाशी ॲडजस्ट व्हायला. 5 मिनटं तुम्हाला लागणार, कारण तुम्हाला कळलं की हा सिनेमाचा वेग आहे आणि आता ह्याच्याशी जुळवून घ्यायचं आहे. असं एकदा जेव्हा तुम्ही सेटल व्हाल खुर्चीत, तेव्हा तुम्हाला त्याची मजा यायला लागते. म्हणजे एक उडत्या चालीचं गाणं ऐकायची सवय असलेल्या माणसाला एकदम काहीतरी काय म्हणतात त्याला, संथ गतीतलं ऐकायला काहीतरी क्लासिकल दिलं तर त्याला पहिला तो धक्क्यातून सावरावं लागेल त्याला की अरे काय चाललं. पण एकदा तो सावरला आणि खरोखर त्याला कान असला तर त्याला मग मजा यायला लागेल. तशी तुम्हाला मजा येईल अशी मला खात्री वाटते. मला तिघांनाही प्रश्न विचारायचे, संदीप, ओम आणि गौरी, मला तिघांनाही विचारायचा प्रश्न. तुम्ही म्हणजे स्क्रिप्ट चांगलं होतं किंवा दिग्दर्शकांनी सगळं करून घेतलं, पण प्रत्येक नटासाठी म्हणजे अभिनेत्यासाठी किंवा अभिनेत्रीसाठी एक क्षण असतो की ती भूमिका आपल्याला या क्षणाला सापडली. तर तसा तुमच्या तिघांचा क्षण कुठला होता की ह्या वेळेला कळलं की मी श्यामची आई, किंवा या वेळेला कळलं की मी भाऊराव, किंवा या वेळेला कळलं की मी साने गुरुजी? तसा तुमचा क्षण कुठला होता? त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे तुम्हाला त्या मोमेंटला कळलं? मला ॲक्टर म्हणून मी माझी तयारी जी स्वतःची असते, कुठलंही नाटक असेल, सिनेमा असेल, तर मी ना दुसऱ्यांच्या पात्रांमध्ये आणि ते जे लिहिले ना तिकडे माझं कॅरेक्टर शोधतो नेहमी स्वतःच्या वाक्यांपेक्षा. तर स्क्रिप्ट मी अनेक वेळा वाचत होतो पुढे मागे सगळे, कारण तितकं दर्जेदार लिखाण असल्यानंतर आपल्याला इन व्हायला तेवढ्या वेळा त्याची पारायणं करावी लागते. तर गौरीचं श्यामच्या आईचं एक वाक्य आहे जेव्हा सगळं होतं आणि परिस्थिती बिकट होते, की रुतलेलं चाक बाहेर निघत नाही आणि ती काढण्यासाठीची
रुतलेलं चाक बाहेर निघेना म्हणून ही अवस्था झाली आहे त्यांची. तुला घालवून का द्यायचं आहे असं वाटतं. रुतलेलं चाक बाहेर निघेना म्हणून ही अवस्था झाली आहे त्यांची. तर त्या वाक्यामध्ये ते कॅरेक्टर मला असं वाटतं, त्याचा जो ट्रॅव्हल आहे ना सगळा, तो सिनेमा बघितल्यावर तुम्हाला कळेल की तो डाऊनफॉल जो आहे तो त्याच्यामध्ये त्याचं कॅरेक्टर आहे की तो फॅमिलीसाठी किती धडपड करतोय, की ती रुतलेलं चाक बाहेर निघत नाही म्हणून त्याची तगमग आहे. स्वतःचे हालपेक्षा परिवाराचे हाल होत आहेत, ते मला करायचे नाहीत. सो त्या वाक्यामध्ये मला असं वाटलं की हा माणूस अच्छा असा आहे. खरं सांगू का, आपल्याला ते कॅरेक्टर सापडलंय की नाही हे मी कसं ठरवायचं असा मला एक जेन्युइनली प्रश्न पडला आहे. पण मला दिग्दर्शकाकडून मिळालेल्या फीडबॅकनुसारच मी ते सांगू शकेन असं वाटतंय. म्हणजे मी प्रयत्न करत होते, पण माझा अनुभव आणि परिपक्वता अभिनयाचीच म्हणाल तर एवढी नाही की मला तशी सवय आहे असं नाही की मला ह्या क्षणी हे सापडलं असं म्हणता येणार नाही. किंवा तो एक प्रवास होता ना, प्रत्येक प्रसंगात ती वेगळीच होती. तर तेवढं खरेपणाने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ती सूचना तशी मिळत होती. पण एका प्रसंगाच्या वेळी मला सुजय सरांनी असं म्हणलं की आत्ता तुझे जे काही डोळे झाले होते याच्याशी बोलताना श्यामशी, तिथे मला वाटलं की तुला ते गवसलंय. तर मला वाटतं तोच क्षण माझ्यासाठी असावा, कारण अदरवाईज मी आमचे लुक डिझायनर आणि कॉस्ट्युम डिझायनर यांना खूप मोठं श्रेय जातं त्यात. पण मी तयार झाल्यानंतर अर्धं काम तिथे झाल्यासारखं वाटत होतं मला. म्हणजे मला स्वतःला खूप कन्व्हिन्सिंग दिसत होते आरशात की अच्छा ही आहे श्यामची आई आणि आता पुढचं जे काही आहे ते काम. मला माहीत नाही आता हे उत्तराचं काय आहे, पण हे खरं खरं असंच वाटतं मला. एक मोमेंट सांगणं थोडं अवघड आहे. खूप मॉडेस्ट बोलतीये, ते तुम्हाला कळेल काय दादागिरी झाली तिची ती सिनेमामध्ये. ओम तू बोल, त्याच्या आधी मी पटकन विसरून जाईल. अजून एक मला सुजयचं वेगळ्या याने कौतुक करायचं, म्हणजे नंतर त्यांनी काम द्यावं म्हणून नाही. स्ट्रगल सगळीकडे चाललेला बरोबर आहे. वाढदिवसात शुभेच्छा कशी असते वगैरे छापून यावं माझं. मग मला पुढचा प्रश्न प्लीज दिग्दर्शकाविषयीच विचारा, मग माझ्याकडे खूप आहे काही. नाही मी वेगळ्याला बोलतो की स्टोरी बोर्ड नावाचा एक प्रकार, त्या प्रोसेसमध्ये स्टोरी बोर्ड नावाचा प्रकार रेकी सगळेच जण करतात, कारण 3-4 दिवस राहायला मिळतं, खायला प्यायला मिळतं ते. पण स्टोरी बोर्ड काही रेक्या आम्ही बघितलेल्या, अरे काय मजा आली रेकीला. नाही हे तुमची रेकी जेन्युइन होती, ती जेन्युइन. पण काही जण रेकी कशी झाली म्हणल्यावर अरे हॉटेल काय होतो तिथलं मटण तुला सांगतो, तू गेलास ना. रेकी कशी होती रेकी. आमची रेकी माझ्या मैत्रिणीच्या बंगल्यात सगळं त्यांच्या घरातलं जेवण होतं. पालशेत या गावात त्यांच्या बंगल्यात आम्ही राहत होतो, त्यांच्या घरातलं जेवण येत होतं, त्यामुळे खूप कमी पैशात नाही. विनोदाचा भाग सोडून द्या, पण मला सांगायचं असं की आतापर्यंत मी बऱ्यापैकी सिनेमांमध्ये काम केलं. स्टोरी बोर्ड हा प्रकार होत नाही आणि त्याच्यावर काम केलं जात नाही. स्टोरी बोर्ड हा असा प्रकार आहे ना की त्याच्यामध्ये तुम्ही असं फिरवलं की अख्खा चित्रपट तुम्हाला दिसतो. तो स्टोरी बोर्ड मला या माणसाकडे बघायला मिळाला आणि तिथे मला कळलं की आपण फिल्म करतोय. नाहीतर नुसतं कागदावर असतं स्टोरी बोर्ड, ती स्टोरी येत नाही, आपण बोर्डातही येत नाही, काही होत नाही. ह्याचं वर्किंग जबरदस्त होतं. त्याचे फोटो सुद्धा आहेत, तुम्हाला पाहिजे असतील आम्ही देऊ. त्याच्या भिंतींवर जे लावलेलं आहे सुद्धा एवढं कमाल होतेच. बरोबर. आता सांग तुझं. मी आणि ओम आम्ही दोघं खूप मितभाषी होतो. असं होतं की कोणी बोलायचं, आम्ही खूप मी काही इतका इंट्रोवर्ट आहे. कधी 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 वाटतं आपल्याला सापडलंय, कधी कधी वाटतं आपल्याला नाहीच सापडलंय असंही वाटतं. म्हणजे मला फिल्म बघता बरं असं वाटलं आपण थोडं असं करायला पाहिजे होतं. तर म्हणजे माझा तो क्षण अजून यायचा आहे, तो जो गवसल्याचा क्षण आहे तो माझा यायचा आहे अजून. तर असं आहे माझं.
नाही पण तो येणार, तो हरफन माहोल आहे, तो क्षण येणार आहे, आला तो सांगणार आहे नाही आला, क्षण आला क्षण, हा उसको जाने दे. तो दारावर नॉक करतो क्षण, टिंग टॉंग टिंग, ते बेल वाजते. प्रसिद्धीपासून लांब राहणारा त्याचा इंटरव्ह्यू घेणार होते, तर तो इंटरव्ह्यू घ्यायला बाजूला, तो माझाच इंटरव्ह्यू घ्यायला लागला. क्षण आला क्षण, ये सब क्षणिक है. तो उत्तम शेरो शायरी करतो, हे फार कमी लोकांना माहिती आहे. सुखन 11 नोव्हेंबरला आहे. सगळ्यांना माहिती, आता महाराष्ट्राला माहिती. म्हणजे मला ह्याने विचारलं होतं सुखन मध्ये येणार का, म्हणलं अरे ते दुखन नाव नाही करायचंय मला, सुखन राहू दे ना तसंच. मी प्रेक्षक म्हणून येतो फक्त. एक प्रश्न सुजय आहे, श्यामची आई जो सिनेमा आहे आधी जो तयार झालेला त्याला सुवर्ण कमळ मिळाला आहे, आणि म्हणजे कसं असतं की आपण परत त्याच कलाकृतीला जेव्हा हात घालतो तेव्हा एक आव्हान असतं मोठं, म्हणजे हात मी अभ्यास तर केलाच आहे, पण त्या आव्हानाकडे तुम्ही म्हणजे त्याचा विचार केला बघता, बॅक ऑफ द माइंड कुठेतरी तो विचार असतो की अरे इतकं सगळं सेट झालेलं आहे आणि आपण आता त्याच एका म्हणजे शिवधनुष्य पेटतो वगैरे म्हटलं तसं असतं, तसं तुम्ही विचार केला बघा. ते गफलत ही आहे तुमची म्हणून की तुम्ही समजताय की हा त्याचा रिमेक आहे, रिमेक म्हणून नाही, आणि हा कम्प्लिटलीच वेगळा आहे. म्हणजे मला कधी ही भीतीच वाटली नाही, कारण हा म्हणजे पहिल्या सीन पासून वेगळा आहे, काही त्याचा कण मात्र पण संबंध नाही आहे, म्हणजे एवढं फरक आहे. म्हणून मला फार तुम्हाला सांगायचं नाही आहे, काहीच नाही आहे. त्यामुळे मला ही भीती नव्हतीच, खरंच नव्हती. कारण जी कादंबरी मला उमगली होती ती तो सिनेमा मला दिसलाच नव्हता अत्रेंच्या सिनेमामध्ये. सो त्यामुळे मी ते करणार, उलट ते सगळं नाहीये हेच मला दिसलं होतं, म्हणून मला करायचा होता. तो भीत नाही, काहीच नाही वाटलं, काहीच नाही. कारण ज्या क्षणी संहिता आली त्या क्षणी माहिती होतं की फार म्हणजे शॉट 1 पासूनच वेगळं आहे. मला तुझ्याकडे यायचंय, या चित्रपटात आपण पारंपरिक लुक केलाय, न जनरली खूप जड असते जी तू घातली असती वगैरे, मग ते घालून अभिनय करणं ह्याला साधारण किती म्हणजे कसं चॅलेंजिंग होतं तुझ्यासाठी, आणि दुसरं म्हणजे त्याला किती वेळ लागायचा ते सगळं गेटअप करायला? खरं तर मी लहानपणापासून शाळेत तशी स्टेजवर असायचेच बऱ्याच वेळेला, आणि तेव्हाचे गॅदरिंग्स, आणि खरंच सांगते नऊवारी किंवा साडी किंवा नटणं थटणं ही गोष्ट माझ्यासाठी तशी काही नवीन नव्हती, आणि मला माझ्यासाठी खूप अवघड नाही गेलं, कारण की नऊवारीमधला वावर वगैरे सुद्धा तसा खूप सोपा आहे, सहावारीपेक्षाही ती जास्त कम्फर्टेबल आहे. माझं नाक टोचलं आहे त्याच्यामुळे नथ सुद्धा, आणि अगदी मला अभिनय करतानाच अडथळे येतील एवढं असं आम्ही काहीच केलं नव्हतं. रोजच्या आयुष्यातले तिचे प्रसंग आहेत त्याच्यामुळे ती घरी जेवढी साधी सरळ असणार तशाच वेशात होतो, आणि माझ्यासाठी होतेच, आमचे महेश दादा होते, नामदेव दादा म्हणजे लुक आणि कॉस्ट्युम डिझायनर, तर त्यांनी त्याची पुरेपूर काळजी घेतली, त्याच्यामुळे त्याला अगदी आव्हान असं नाही म्हणता येणार. उलट जसं मी म्हणलं की तसा एक गेटअप तयार केल्यानंतर मला तो रोल करायला त्याची फार मदत होत होती, त्याच्यामुळे मला ते अगदी सहज छान आणि आनंदाने मी ते कॅरी केलं. मला त्याचा काही कुठे अडचण किंवा अडथळा, सगळी एक्सपर्ट मंडळी होती ग. साडी नेसवून देण्याचं काम पण 7 ते 8 मिनिटात व्हायचं मॅक्सिमम, त्याच्यामुळे सगळं तयार व्हायला म्हणशील अर्धा तास मॅक्सिमम. रोजचा प्रसंग असेल तर म्हणजे रोज अगदी नाही. तुम्हाला असं वाटतंय की खूप मोठा कॉस्ट्युम ड्रामा आहे, असं नाही आहे, घरगुती एकदम म्हणजे एकदम पुअर पीपल, हंग्री पीपल. नथीपेक्षा काय जड असतं मी तुम्हाला सांगतो, गळ्यात जी साखळी घालतात ना, साखळी जेलमध्ये असल्यामुळे नथीपेक्षा खूप जड असते आणि त्याचा खूप त्रास होतो. हा म्हणजे एक वेळ ओमला खूप त्रास झालाय, कारण त्याला फटके मारले आम्ही, आईसवर लोळवलं त्याला. म्हणजे ते सगळी काळजी घेतात तुमची, असं नसतं. पण मला विशेष ते जाणवलं, म्हणजे त्या खरंच स्वातंत्र्य सैनिकांनी काय वेदना सोसल्या असतील ना, मला असं झालं की आपल्याला, आणि खरंच म्हणजे गंमत म्हणून तुम्ही कधीतरी ते घालून बघा. आणि मला तरी सगळ्यात ते छोटं जे बारीक असतं ते त्रास होऊ नये म्हणून लावलेलं. इथे जेव्हा तुमच्या गळ्यात बेडी असते ना, तेव्हा म्हणजे माणूस वागतोच असा, म्हणजे इथे प्रेशर तुमच्या मानेवर जर यायला लागला ना तर ते
भयंकर आहे. म्हणजे 2 तासात तुमचं डोकं ठिकाणावरच येतं, एवढं ते भयंकर आहे. तर ज्यांनी खरोखर ते सोसलं असेल, साने गुरुजींनी असेल किंवा सगळ्याच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी, सगळे जे ज्यांनी सोसलंय स्वातंत्र्यासाठी, तर त्यांनी ते काय भोगलं असेल ते अजब आहे. म्हणजे फार अवघड आहे ते. आपल्याला वाटतं ते बर्फावर झोपून काय मारतील वगैरे, ते झोपतच ना. ते त्याला कवरिंग बिवरिंग काय काय लावलं, कारण चटके बसतात, आईसचे चटके बसतात. तर तो म्हणजे तो एक अनुभव होता. आम्हाला वाटलं काय एक लादी मागू आईसची, ऍक्टर झोपेल. बसलं काय, नुसतं असं केलं तरी चटका बसत होता, एवढा तो आईसचा व्हॉल्यूम मुळे येणारा तो हे. ती रूम थंड पडली अख्खी, ज्या रूम मध्ये टॉर्चर चाललं होतं तिकडे. मग काहीतरी थर्माकॉल लावा, हे लावा, ते लावा, कुशनिंग करा, त्याच्यावर झोपवा असं. ती गळ्यातली बेडी दिसायला फार लहान दिसते आणि असं वाटत नाही की यांनी काही होत असेल, पण ती घातल्यावर लक्षात येतं की तूही वाकलाच भयंकर प्रेशर येतं मान्यवर. आणि आमचे आर्ट डिरेक्टर एकदम हे ना, ते ऑथेंटिक वगैरे, खरीच आणू वगैरे असं बनवेल काहीतरी प्लास्टिकचं वगैरे, तर नाही, ते खरंच घातलं. ते कुठे ते जेलमधनं खरेच एक खराब झालेली शोधली त्यांनी आणि ती आणली. सध्या OTT खूप वेगात सुरू आहे आणि चित्रपट पाहण्याबाबतीत प्रेक्षक फार सिलेक्टिव्ह आहे, मोजकेच चित्रपट पाहायचे. अशा याच्यात आपण एका थोर व्यक्तिमत्वाचा चित्रपट साकारतो, तर यासाठी कुठे काही दडपण किंवा काही आव्हान तुम्हा दोघांचं? दडपण आव्हान वगैरे असं नाही, पण मला असं वाटतं की हा चित्रपट पाहायला येणारा क्राऊड वेगळाच आहे, याचा ऑडियन्स आहे तो वेगळाच आहे. आणि कदाचित आजच्या तरुण पिढीला आवडेल की नाही माहीत नाही, कारण त्यांना आवडणारे विषय ह्याच्यात नाही आहे. हा एक विचारवंतांसाठी चित्रपट, किंवा ज्यांना जुना श्यामची आई ज्यांनी पाहिलं आहे त्यांच्याशी त्यांच्या आठवणी निगडीत आहे. प्रत्येकानं विचारलं की ते पण आम्ही लहानपणी पाहिलेलं, आणि मलाही आठवत आहे आमच्या शाळेमध्ये श्यामची आई, छोटा जवान हे चित्रपट दाखवण्यात आले होते. तेव्हा त्यांना त्या जुन्या आठवणी प्रत्येकाला आहे, ज्यांनी पाहिलं आहे त्यांना हा चित्रपट पाहायचा आहेच. नवीन पिढीला एक वेगळा अनुभव म्हणून बघायला आवडेल असं मला वाटतं. त्यामुळे मला असं काही भीती वाटली नाही की जरी हा विषय वेगळा असला, विषय वेगळा नाही परंतु वेगळ्या धर्तीचा चित्रपट मी म्हणेन, की तरी सुद्धा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल हा पाहिल्यानंतर. माझं करिअरच ॲक्च्युली रिस्क घेत झालेलं आहे. तुम्ही सगळेच सिनेमे बघा, असं तुम्ही म्हणणारच नाही की हा तद्दन होता म्हणून मी केला आणि तो खूप चालला वगैरे. शाळा जेव्हा केला तेव्हा ती रिस्कच होती. कोण सांगायचं लहान मुलांची कथा, प्रेमाची ती पण. आजोबा केला, आजही नाहीत तसे विषय. कुंत्रू केला, आजही नाहीत तसे विषय. केसरी त्यातल्या त्यात मी म्हणेन की अ कम्प्लीट पिक्चर असं. तोही पण स्पोर्ट्सच ड्रामा परत, असं नाही की परत काय ती फॅमिली ड्रामा आहे किंवा काय. सो तशी रिस्क नाही वाटत मला कधी. एकतर माझं खूप प्युरिटीकडे जाणं हा प्रयत्न असतो की जे काही करीन ते त्या विषयाचं, जॉनराचं ते त्याला जस्टिफाय करेल इतकं खरं जाऊ आपण, असा विचार असतो. म्हणजे केसरी पण जेव्हा मी केला तेव्हा त्या ॲक्टरला मल्ल व्हायला लागलं. म्हणजे त्याने ॲक्टिंग नाहीच केली मल्लाची, त्याला 6 महिने जाऊन तो मल्ल झाला, तेव्हा कुठे तो साकारता आला सिनेमा. सो असंच म्हणजे तोच ॲप्रोच आहे. सो रिस्क नाही वाटत. उलटं असं वाटतं की काहीतरी नवीन देत राहावं. हे नाही आवडलं ठीक आहे, हे नाही आवडलं पुढचं काहीतरी नवीन दिलं ते आवडेल, ते नाही आवडत हे बरं पुढचं काहीतरी. असं कधी कधी ते खूप जास्त काळाच्या पुढचं होतं. जसे म्हणजे फुंतरू आज आला असता तर कदाचित खूप आवडला असता लोकांना. तर कारण आता AI BI माहिती झालं, ChatGPT हे सगळं. पण तो आता मी कधी गेला आहे 16 मध्ये गेले, त्याचं वेळ गेली, तर काय कळत नाही. मी कधी पुढे असतो, कधी समाज मागे असतो, कधी समाज पुढे जातो आणि मी काहीतरी मागतो. मग आता जसं एकदम जुनं काहीतरी केलंय असं. मॅडम तुम्हालाच विचारायचं होता, याला वेगळाच प्रश्न विचारायचा होता की जसं तुम्ही सुरुवातीला जो उल्लेख केला त्या योजनेचा, आणि आपण इथे अनेक कलाकारांना विचारतोय की भूमिका साकारताना काय आव्हानं आली. ॲज अ प्रोड्युसर म्हणून त्या योजने संदर्भात तुम्हाला पहिलंच आव्हान होतं, पण त्यानंतर त्या व्यतिरिक्त
काय ॲज अ प्रोड्युसर म्हणून तुम्हाला आवड आली? पहिली गोष्ट म्हणजे योजना आहे म्हणून चित्रपट केला नव्हता. नाही तसं नाही. चित्रपट या विषयावर बनवायचा म्हणून बनवला गेला आणि नंतर लक्षात आलं की अरे शासनाची योजना आहे तर आपण विचारूया. आणि हा चित्रपट तसं म्हणाल तर मला बर्थडे गिफ्ट म्हणून माझ्या नवऱ्याने दिलेला आहे की बाबा हा चित्रपट तू कर. मला माहीतही नव्हतं. मी कोविडमध्ये डिप्रेशनमध्ये गेले होते आणि त्यांनी सुजयला कॉन्टॅक्ट केलं. सुजयची माहिती होती की बेस्ट डिरेक्टर, गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि तुझ्याकडे काही आहे का चांगला सब्जेक्ट तर तू सांग. तर श्यामची होतं आणि ते कोणालाही आवडेल असा होता तो विषय. त्यामुळे तो चित्रपट झाला आणि सुजयने त्याला इतका छान न्याय दिलेला आहे, सुरेख काम केलं. म्हणजे जसं माझी इच्छा होती त्याच्याप्रमाणेच तो चित्रपट घडत गेला. त्यामुळे मीही खूप आनंदात आहे. ते शासनाचे पैसे मिळो नाही तर न मिळो, कलाकृती छान झालेली आणि मी समाधानी आहे. मला तुम्हालाच विचारायचं आहे की हिंदीत जसे चित्रपटांचे प्रदर्शनाच्या तारखा क्लॅशेस होत आहेत तसं मराठीत पण पाहायला मिळत आहे. तर याकडे निर्माती म्हणून तुम्ही कसं पाहताय आणि याचा चित्रपट व्यवसायावर परिणाम होतोय का? खूपच होतोय. छान प्रश्न विचारला तुम्ही. मराठीत काय होतंय, प्रत्येक शुक्रवारी 4 ते 5 चित्रपटांचं प्रदर्शन होतंय. त्यामुळे मराठी चित्रपटाला मारतोय. दर वर्षाला 200 ते 250 मराठी चित्रपट होत आहेत. त्या संदर्भात एकदा असं ठरलं गेलं होतं किंवा चर्चा झाली होती की महेश मांजरेकरांनी पण एकदा सांगितलं होतं की एका निर्मात्याने एक चित्रपट करण्यापेक्षा 5-6 निर्मात्यांनी येऊन एकच चांगली कलाकृती बनवावी, ताकी मराठी चित्रपटाच्याच कॉम्पिटिशनमध्ये येणार नाही. आणि उत्कृष्ट जसे हिंदीचे चित्रपट असतात बिग बजेटचे, तसं जर एकाला करता येत नाहीये तर 6-7 चित्रपट निर्मात्याने एकत्र यावं आणि एखादा चित्रपट बनवावा. म्हणजे आपापसात कॉम्पिटिशन राहणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मला वाटतं की ते बरोबर आहे की काहीतरी. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे, प्रत्येक इन्स्पेक्टरची बायको, नगरसेवकाची बायको, मिनिस्टरची बायको, पोलिसांची बायको, सगळ्याच चित्रपट निर्माती होतात. त्यांच्यासाठी 1-2 कोटी खर्च करून चित्रपट बनवणं हे अत्यंत सोपी गोष्ट आहे. चित्रपट निर्माती हा टॅग हवाच. तुम्ही बघा किती चित्रपटातल्या निर्मात्यांनी पुन्हा पुन्हा चित्रपट केलेत सातत्याने. काहीच नाही, 1-2 चित्रपटात दुकान बंद करतात. असं का होतं? एक तर त्यांचा अभ्यास नसतो त्या विषयाचा, आणि अमका नाचतोय मोर नाचतोय म्हणून लांडोर नाचतोय, त्याने केलं मी पण चित्रपट निर्माती होणार. त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम चित्रपट निर्मात्या ह्या बायकाच दिसतील. तुम्ही स्वतः हे जरा अनुभव घेऊन बघा म्हणजे लक्षात येईल. त्यामुळे हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे असं. त्यामुळे मराठी चित्रपटांचं नुकसान होते हेही तितकंच खरं आहे. शाल, मी तुझ्याकडे येईन की तू ह्या सगळ्यांबरोबर काम करताना तुझा अनुभव कसा होता आणि कसं वाटलं यांच्या सगळ्यांबरोबर काम करताना? एकतर माझा फिल्मचाच पहिला अनुभव होता, त्याच्यामुळे मी खूप फॅसिनेटेड होतो. कारण 3 नॅशनल अवॉर्ड विनर्स एकत्र या फिल्ममध्ये काम करतात. आणि कोणते 3 ते पण सांग. ते 3 म्हणजे सुजय दादा, ओम दादा आणि सुनील सुक्तनकर सर. आणि या पिक्चरमध्ये संदीप सर किंवा ज्योती चांदेकर, ओम दादा आणि असे सगळेच म्हणजे प्रख्यात किंवा त्यांचं काम छान करणारे आणि त्याच्यामुळे प्रसिद्ध झालेले असे भारी भारी ॲक्टर्स आहेत. तर त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. फक्त त्यांच्याकडे बघून बघून मला शिकायला मिळालं. त्याच्यानंतर आमची म्हणजे शूटिंगच्या आधी तयारी झाली होती. म्हणजे मी आणि गौरीताईंनी केलीच, पण डिरेक्शन टीममधलीच वृषालीताई आली होती आमचं ट्रेनिंग घ्यायला. तर तिने आम्हाला जरा सांगून ठेवलं की असं असं इथे आहे, मग कॅमेरा अँगल्स आणि असं कसं असतं, मग बघायचं नाही, मग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, असं सगळं तिने आम्हाला छान समजावून सांगितलं. त्याच्यामुळे माझ्यावरचं दडपण जरा कमी झालं आणि मग हळूहळू 1-2 दिवसापासून जरा कॉन्फिडन्स यायला लागला आणि सगळ्यांनी मला सामावून घेऊन काम केलं आणि मला मग काम करायला जरा सोपं गेलं आणि कॉन्फिडन्स बूस्ट झाला माझा. ओम
मला तुला विचारायचं आहे की मोस्टली कलाकार हे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात असं, पण तू तसा दिसत नाहीस, त्याच्या मागचं काही स्पेसिफिकली रिझन आहे का? काही स्पेसिफिक काही रिझन नाही त्याच्या मागे. कधी वाटलं तर असतो, पण मी कधी कधी नसतो. पण जसं संदीप सर असतात, म्हणजे संदीप सरांची एक एक पोस्ट किंवा हे आम्ही जनरल जाऊन बघतो की त्यांच्या मुलींसोबतचे ते व्हिडिओज, मग ते तसे का नसतात? मला आता मुलगी झाली की मी पण त्यासाठी थांबावं लागेल. ऐका, मी सोशल मीडियावर आहे, मी अँकरिंग करतो, मी जत्रेतले सिनेमे करतो, मी फेस्टिवल फिल्म करतो, मी वन मॅन शो करतो, मी स्टँडअप, माझ्या दुकानात सगळं मिळेल. बिस्किट पुडा, पेन, ब्लेड, शेविंग फोम, बॉन्ड पेपर, पेजेस, पावडर, लीगल पेपर, सुट्टी पावडर तोंडाला लावायची असेल, व्हिक्स नुसतं 10 रुपयाचं. जर नुसती एखाद्याला सर्दी झाली आणि त्याला एकच बोट हवायचा, रुपये फक्त असं करून असं लावायचं, त्याचा 1 रुपया. असं माझ्याकडे व्हरायटी ऑफ काम असतं, ते मी करतो. आणि मग मी सगळ्या प्रकार, ओम आणि माझ्यामध्ये कामामध्येच फरक आहे ना, जॉनरमध्येच फरक आहे. कारण त्या इतर के शोरूम में गए तो वही मिलेगा आपको, तिथं जर तुम्ही 2 गोळ्याचे बिस्किट द्यावर तर ते नाही, ते माझ्याकडे आहे, तुम्ही काही मागा आहे माझ्याकडे. असं तो ऍक्टर मधला फरक आहे. त्याच्यावर माझं सोशल मीडिया वगैरे सगळं त्याच्यावर सगळं असतं, त्याच्यावर पोट आहे माझं, मी पोटार्थी म्हणून पोस्टार्थी. पण ओमचं कसं आहे, नाही कसं आहे की प्रत्येक कलाकाराचा वेगळा प्रत्येक कलाकाराचा वेगळा प्रवास असतो, ट्रॅव्हल वेगळा असतो. मी वेगळ्या चळवळीतून, वेगळ्या मुशीतून घडत आलेलो आहे. ओम हा वेगळ्या झोनमधून आलेला आहे. आणि प्रत्येक कलाकार असाच असतो असं नाही, प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात. मला स्वतःला विकायचं असतं. ठिकठिकाणी गेल्यानंतर मी आलोय काहीतरी तिथे कुठले तरी प्रयोग घेणे, डोहाळ जेवणात गेलो तर अरे इथे प्रयोग करूया ना आपण वगैरे, वाढदिवसाला गेलो तर इथे प्रयोग करूया, असं आहे. ओमचा झोन वेगळा आहे. 2 ऍक्टर 2 ध्रुवावरचे आम्ही दोघे आहोत. 2 ध्रुवावरचे ऍक्टर एकत्र आल्यानंतर काहीतरी गमती वगैरे तर नक्की झाल्या असतील, मग त्यातली कधी गंमत? हा खूप बोलतो खूपच म्हणजे असं मी एका बाजूला मी बसलोय मॉनिटरवर, एक बाजूला ओम बसलाय, अजून शेजारी संदीप बसलाय आणि आम्ही खूपच बोललो. ओम माझ्यापेक्षा वयाने जरी लहान असेल तरी ओमचा शब्द 100 रुपये तोडा. मला जेव्हा मुळशी पॅटर्न बघितला ना, मी ओमचा नंबर घेतला, आमची ओळख नव्हती तेव्हा. तो US मध्ये सुखनचे प्रयोगांसाठी गेला होता, अमेरिकेत होता, मी अमरावतीत होतो, माझे इकडे शो होते आणि मी त्याला व्हॉट्सअप केला की बाबा तुझ्याशी बोलायचं तुझं काम. आणि मी 2 ते 3 वेळा ह्याच्यासाठी फिल्म बघितली. आणि सुखन बघितल्यानंतर तर मी अकंठ प्रेमात आहे, प्राऊड ऑफ ओम की असा ऍक्टर आपल्या महाराष्ट्रात. आणि काही वर्षानंतर तो वेगळ्या पोझिशनला नक्कीच असेल, तरी तो असाच असेल. मला खूप अभिमान वाटतो आणि मलाही उत्सुकता. ह्याच्यावर माझं काम नाही, 2 लिजंड्स एका फ्रेममध्ये नाही, सॉरी, पण वेगवेगळे सुजयनी ते ठेवलंय की अरे ओम भूतकर आणि संदीप पाठक एकदा तरी एकत्र. जड केवढं जड व्हायची प्रेशर आला असतं एका फ्रेम मध्ये एवढं टॅलेंट असं हँडल. पण ही वेगळा झोन आहे त्याचा. मला सगळ्यांनाच विचारायचं आता श्यामची आई हा विषय आहे आणि श्यामची आई म्हणजे साने गुरुजींच्या आयुष्यात जसं आईचं महत्व असतं तसं प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं. आपण अशी एखादी गोष्ट आपण लिहित असतो पण आई आपल्याला मोटिवेट करते आणि तूही कर आणि आपण ती नंतर करू लागतो. असं तुमच्या आयुष्यात काही आठवणी आहेत, म्हणजे एखादी आठवण लक्षात राहिलेली शेअर करू शकता का? माझी सांगून टाकतो मी. मला पोहायला आईचा अट्टहास होता लहानपणी. मला म्हणजे मी पहिलीच शिकलो पोहायला आणि तो का कोणास ठाऊक तिच्या डोक्यात होतं ते की पोहणं आलं पाहिजे. सो ते आणि जेव्हा मी परदेशात सिनेमाचं शिक्षण घ्यायला म्हणून जात होतो तेव्हा एकदा मला तिने सांगितलं होतं की आपण काय ह्या क्षेत्रातले नव्हे,
किंवा काही तुला जर तू उद्या फेल झालास या क्षेत्रामध्ये तर तुला गाईड करायला पण आमच्यात ती काय हेच नाही, अनुभवच नाही आम्हाला की तुला काय सांगायचं. सो आता चाललाय शिकायला तर खूप वेड्यासारखं शिक आणि सोडू नको शिक्षण. आणि तुझं हे क्षेत्र आहे म्हणून तेवढं शिकलास असंही नको करूस, ते सगळ्या अंगाने शिक. कारण परदेशात चाललायस तर ती तुला संधी आहे आणि आपण हे काय मिडल क्लास असून तू चाललायस हे काहीतरी परदेशात शिकायला, तर त्याचं जाण राख आणि हावरटासारखं सगळं शिक्षण घेऊन ये. कारण एक वेळ फेल झालास तर चालेल पण ते शिक्षण तगेल तुला सो मला आईकडनं हे आठवतं. मला खरं तर एक प्रसंग वगैरे असं काही आठवत नाही आहे. आता या क्षेत्रात काम करायला लागल्यानंतर तसं तर रोजच मोटिवेशन लागतं. काम असताना ते चांगलं होतंय की नाही या टेन्शनमुळे आणि ते तडीला जावं म्हणून लागतं, आणि मध्ये कामच नाही आहे तर आता काय करावं, कसं तो काळ घालवावा आणि त्याच्यासाठी लागतं. सो ही मला वाटतं रोजची प्रोसेस आहे. आणि मी नशीबवान आहे की खूप विचार करून माझ्याशी संवाद साधू शकणारी आई आहे माझी. त्याच्यामुळे तिला तशी ती या क्षेत्राशी डिरेक्टली काही संबंधित नसली तरीसुद्धा माझी प्रकृती व्यवस्थित जाणून, प्रकृती आणि प्रवृत्ती, मला फार चांगल्या प्रकारचे सल्ले आणि ती देत असते. सो मला वाटतं ती रोजच मोटिवेट करते. त्याच्यामुळे एक प्रसंग आत्ता असा मला सांगता येणार नाही, पण ही रोजची गोष्ट आहे. मला आठवतोय की ह्याचंच म्हणजे आता हे श्यामच्या आईचं जे शूटिंग झालं तर त्याच्यात माझी 7वीत ना 8वीत जाण्याची पूर्ण फायनल एक्झाम बुडली होती. आणि जेव्हा शूटिंग संपलं आणि मग मी घरी आलो सुट्टीत मेमध्ये, आणि मग मला काहीच आठवेना की काय शिकलो होतो आपण आणि काय झालं 7वीच्या वर्षात, मला काहीच आठवत नव्हतं. आणि मग म्हटलं आईला सोड, नापास झालो तर नापास झालो, तसंही 8वीपर्यंत ढकलतात शाळेत. मग आपलं कसं तरी 35-40 मार्क पाडून पास होतो वगैरे अशा झोनमध्ये होतो मी. पण आई म्हटली नाही, आता आलायस तू, शाळेने तुला एवढी संधी दिली आहे की तू बुडव पण आता सुट्टीत परीक्षा द्यायची आहे, तर आता नीट अभ्यास करून चांगले मार्कच, तिथे आता वेगळं नाही करायची कारण शाळेने तुला आता ऑलरेडी संधी दिली. तेव्हा 15 दिवस उरले होते आणि मग केला अभ्यास आणि मग चांगलं मार्कात झालो पास. मला माझी आई म्हणजे आई असं कधी वाटलंच नाही. माझी मैत्रीणच होती ती. आणि फक्त आपण खूप सांभाळते आपल्याला की ओरडा देते, आपल्याला संस्कार घडवते म्हणून आई नाही. तर मी म्हणेन की माझ्या सासूबाई ह्या पण माझ्या आईच होत्या. माझी मोठी बहीण ही सुद्धा माझी आईच आहे, माझी मावशी सुद्धा माझी आईच आहे. त्यामुळे आई हे फक्त जन्म देते आई असं नसतं असं मला वाटतं. जे कोणी आपल्याशी प्रेमाने वागतं की आपल्याला 4 शब्द सांगतं, आपल्याला संस्कार घडवण्यामध्ये मदत करतं, ते सगळ्याच मी त्यांना आईच समजते. इवन इनफॅक्ट सिनेमामध्ये पण तुम्ही बघाल की ही फिल्म आई या फिलिंग विषयी नाही तर मदरहुड ज्याला काय म्हणतात मातृत्व त्या विषयावर भाष्य करते. सो ती स्त्रीमध्येच बघावी असं पण नाहीये. कधी कधी काहींचे वडील प्रचंड सौम्य आणि आईसारखे असतात. सो ते त्या मातृत्व या फिलिंग विषयीचा हा सिनेमा आहे. आणि मला असं पण वाटतं की म्हणजे मला त्या दिवशी प्रीमियरच्या दिवशी पण असं वाटलं होतं की असं पण या सिनेमाकडे पाहता येईल. मला असं सिनेमा पाहताना असं जाणवलं की जरी त्याचं म्हणजे श्यामची आई, त्याच्यातली पात्र आणि विशिष्ट त्याच्यातले संदर्भ जरी आपण बाजूला केले तरीसुद्धा एका विशिष्ट भावना ज्या माणसांनी अनुभवलेल्या आहेत, जे आपण आपल्या आयुष्यात कुठल्या तरी टप्प्यावर अनुभवत असतो की गरिबी असेल, ताटातूट असेल, विरह असेल, दुःख असेल, विवशता असेल, हेल्पलेसनेस असेल, तर ह्या ज्या खूप इंटेन्सली जर कोणी भावना कुठल्याही अनुभवल्या असतील, व्याकुळ होणं असेल, तर हे ज्याने अनुभवलं आहे ना त्याला ती फिल्म भिडतेच. म्हणजे ती भावनाच तुमच्या इतक्या जवळ येते की ह्याच्याशी फार
तुमचं नातं नसलं तरी चालतं, असलं तर चांगलंच आहे की त्या पात्रांशी, पण नसलं तरी चालतं, इतकं ते त्या भावना तुम्हाला ओढून घेतात आणि त्याच्यात म्हणजे ते दुःख माणूस अनुभवतो ह्याच्यावर चित्रपटामध्ये किंवा कुठल्याही कलाकृती, त्याचं एक वेगळंच काहीतरी असतं ना. म्हणजे त्याला आनंद शब्द नाही वापरता येणार, त्याचा आनंद येतो असं नाही म्हणता येणार, पण त्याच्यातनं जो अनुभव येतो ना तो फार महत्त्वाचाच असतो म्हणजे. आणि तो घ्यायला जातोच आपण. म्हणजे जसं हॉरर फिल्म पण आपण पाहायला जातो, तर भीती हा काय म्हणजे हवासा वाटणारा अनुभव नव्हेच, किंवा आपल्याला काय भीतीत जायचं नसतं सतत, पण आपण तरी भूत बंगल्यात जाऊन येतो, हॉरर फिल्म पाहून येतो. तसं दुःख हा काय हवासा वाटणारा अनुभव नाही, पण ह्याचा अर्थ तो दुःख कधी पाहूच नये आणि तो त्याज्यच आहे सर्वथा असं पण नाही ना. तर महत्वाचा हा अनुभव आहेच तो. तर तसं तो म्हणून महत्वाचा सिनेमा आहे फार. नाईस. ओम बोलला. 100 रुपये तोळ्याने बोलला. माझी आई मला नेहमीच काही ना काहीतरी त्या टप्प्यावर त्या वयानुरूप ते सांगत असते मला. एक फार छान सांगते माझी आई की तुझं ताट जेव्हा भरलेलं असेल तेव्हा ते दुसऱ्याला देण्याची वेळ आलेली आहे आपल्या ताटात. हे उमज तुला आली पाहिजे, समज आली पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आता तुला सगळं मिळतंय तर आता ते दुसऱ्याला द्यायला पाहिजे. तुला शिक्षण दिलं आम्ही, तुला स्वतःच्या पायावर उभं केलं, तू कमवतोयस, तर आता तू कोणाला शिकवतोयस? तू कोणाचं तरी शिक्षण घेतलं पाहिजे, तू जबाबदारी घेतली पाहिजे. जे शिक्षणापासून दूर आहेत, वंचित आहेत, जे माझ्या आईवडिलांनी माझं लेवल असल्यापासून केलेलं आहे, की कुणाला शिक्षण मिळत नाही, मग त्यांना का मिळत नाही, मग त्याच्यासाठी तू दिलं पाहिजेस. म्हणून मी मग दर 3 महिन्याला मी स्वतः ब्लड डोनेशन कॅम्प घेतो, मी स्वतः देतो, माझा फॅन क्लब सुद्धा ते काम करत असतो. थॅलेसिमियाचे पेशंट्स आमच्या भागात खूप आहेत ज्यांना रक्ताची गरज, त्यासाठी मी आता सध्या रेग्युलरली त्यासाठी काम करतोय. आणि हे काही स्वतःचं नाव त्याही क्षेत्रात व्हावं असं नाही, ते माझं कर्तव्य असं मी मानतो की ते मी करायला पाहिजे. पण आईवडिलांकडून ती शिकवण आलेली आहे. आणि गमतीचं अजून एक की लहानपणापासून आई म्हणते की दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर व्यवस्थित फार बोलू नकोस, किस्से सांगू नकोस. आजही म्हणते लोकसत्ताच्या ऑफिसला चाललायस तर तो माझा स्वभाव. तिथे मी आईचं ऐकत नाही. आता आपण आईबद्दल बोललो, प्रत्येकाने तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तसं. आता मी सिनेमा केला, हा पूर्ण झालाय, तो आता प्रदर्शनासाठी तयार आहे. सिनेमाने तुमच्यामध्ये काय बदल घडला प्रत्येकामध्ये असं मला प्रश्न? मी सांगून टाकतो. मी शांत झालो खूप. आता तुम्हीच बघितलं असेल मागचा इंटरव्ह्यू, नाही केवढं शांत आहे मी. तर तो असा ठहराव आला मला. कुठलीही गोष्टीला मी असं इमिजिएटली रिॲक्ट नाही करत. आता विचार करतो, आत्मसात करतो, मग बोलतो. तर असे काही काही अनुभव आल्यानंतर शिकतो माणूस. तसं तर या सिनेमामध्ये तेच मला साने गुरुजींचा जो स्टान्स होता की इमिजिएट कशाला रिॲक्ट नाही व्हायचं. राग कशाचा आहे तो आधी समजून घे, तो राग आत्मसात कर, मग पाहिजे तर त्याच्यावरती एक स्वतःचं काहीतरी टिप्पणी किंवा मत मांड. ते मला जमायला लागलं आता. नाही तर माझ्यात पण ते असं 27 वर्षाचं ॲग्रेशन होतं. ते असं मी तरुण, मी हे ते तर गेलं. आता शांत झालो. माझ्यामध्ये माणूस म्हणून पेक्षा माझ्यातला जो ॲक्टर आहे ना त्याच्यावर खूप वेगळे परिणाम झाले की अच्छा हे असं आहे, ओके, अजून आपण लेयर्स, अजून पापुद्रे काढले पाहिजे, अजून शोध घेतला पाहिजे, अजून डेप्थ, अजून. तर ते जे आहे ना ते यातून मला असं वाटलं की नाही, अशा पद्धतीनं माझं वर्किंग जे स्वतःचं चालू असतं की हा ट्रॅक आपण पकडला पाहिजे. पुढची फिल्म करताना सुद्धा मागे जे आपण हे केलं होतं, स्वतःवर नियम घालून घेतले होते, हे केलं होतं, अनेक वेळा उलटी पालटी स्क्रिप्ट अशी वाचली होती, दुसऱ्यांचं जास्त वाचलं होतं भूमिकेचं, तर त्या अँगलनी मला या सिनेमाने खूप दिलं असं मला वाटतं ॲक्टर म्हणून. एक शांतपणे तब्येतीत काम आपण करायला पाहिजे. हे परत एकदा अधोरेखित झालं या सिनेमाच्या निमित्तानं. कारण 2 गोष्टी खूप नोटिसेबल होत्या या सिनेमाच्या बाबतीत. एकतर ती जे संहिता जी लिहिली आहे ना, तर ती फार चांगली आणि खरी वाक्य लिहिलेली. म्हणजे आता टाळ्यांची वाक्य लिहायला ताकद लागते,
पण टाळ्यांची वाक्य लिहिता येत असून ते लिहिण्याचा मोह आवरायला अजून ताकद लागते. ती ताकद सुनील सुक्तनकरांकडे आहे आणि तो मोह त्यांनी व्यवस्थित आवरलेला आहे. आणि जे खरोखर जे लिहायला पाहिजे, जे खरोखर जी वाक्य येतील तशीच वाक्य लिहिलेली. दुसरी गोष्ट, सुजयनी पार्श्वसंगीत फार संतुलित आणि चांगल्या पद्धतीने वापरले. म्हणजे जिथे गरज आहे तिथेच ते वापरले. आणि जिथे मला खूप आवडतात अशी दृश्य जिथे ॲम्बियन्स ऐकू येतो आणि जिथे पार्श्वसंगीताचा भडीमार नसतो आणि खरोखर त्या दृश्यातले आवाज ऐकायला मिळतात. म्हणजे ते ऑडिओ व्हिज्युअल असं आपण म्हणतो ना, तर व्हिज्युअल तुम्ही दाखवता पण ऑडिओ जर तिथे काही उपस्थित नसलेल्याच गोष्टींचे आवाज येत आहेत तर काय म्हणजे हा कसला अनुभव झाला. तर तसं फार चांगलं सांभाळलं गेलं या सिनेमात. त्याच्यामुळे त्या दोन गोष्टी म्हणजे हायलाईट झाल्या या निमित्तानं परत एकदा. माझ्यात फार काही बदल झाला नाही, पण आधी म्हणजे मी जे काही हे असलाच आहे किंवा तो तसलाच आहे असं जर कोणीतरी काहीतरी केलं की लगेच त्याला जज करणं की हे असलंच ह्याचं काय ऐकायचं नाही वगैरे असा जो झोन होता तो जरा कमी झाला. कारण आमचाच एक सीन होता की आई म्हणते की चोरी करणारा चोर, पण त्याला चोर होण्यासाठी त्याला कशातनं जावं लागलं. तर हे मला एकदम म्हणजे ॲश श्याम आणि ॲश शर्व म्हणजे ॲश शर्व पटल्यामुळेच ॲश श्याम मला ते पटल्याचं बहुतेक तुम्हाला दिसू शकेल. पण ते मला खूप पटलं आणि त्याच्यामुळे मग जरा अच्छा मग त्या माणसाबरोबर जास्ती वेळ घालवायचा म्हणजे हा माणूस असलाच आहे का तो तसला नाहीये हे कळू शकेल. आणि अजून एक मोठा बदल म्हणजे कसा आमचा गुटगुटीत श्याम आता एकदम ॲथलेटिक श्याम झालाय. हो, ॲक्टर म्हणून संदीप सरांनी खरं तर विचार करायला भाग पडलं, कारण मी पण एक व्यक्ती पातळीवर विचार करत होते उत्तराचा आता. पण अर्थात ॲक्टर म्हणून खूप समृद्ध करणारं होतं हे काम, कारण माझ्या आजूबाजूला काम करणारे ॲक्टर्स हे एवढे कमालीचे होते. त्यांना ऑब्झर्व करत करतच खूप काही शिकता आलं आणि त्याविषयी डिस्कशन्स पण व्हायची. तर तो एक फार समृद्ध करणारा अनुभव होता. शिवाय सच्च काम केल्याचा काय अनुभव असतो सच्चेपणाने, जेव्हा प्रत्येक डिपार्टमेंट हे इतक्या खरेपणाने आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतं सेटवर आणि काम करतं, तर त्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम हा किती चांगला दिसू शकतो हे आत्ता फिल्म पाहिल्यावर लक्षात आलं. आणि व्यक्ती म्हणून म्हणाल तर काही गोष्टींवर जो विश्वास होता किंवा आपला आहे की नाही असं ठरवणं चाललं होतं, त्यातल्या बऱ्याच गोष्टी व्हॅलिडेट झाल्या. प्रेमावरचा विश्वास वाढला. मानवतावाद, आता हा शब्द कदाचित फार पुस्तकी वाटू शकतो, पण ते पटलं. आज जेव्हा आपण अनेक गुन्हेगारी कृत्यांचे नंबर्स वाचतो आहोत फक्त, आणि अर्धा दिवस सुद्धा आपल्याला एखादी वाईट घटना ही अस्वस्थ करत नाहीये, ह्या काळात या आपल्या संवेदनांकडे बघायला लावणारी ही कलाकृती आहे. ती करताना तर तसं झालंच, ती बघताना पण होईल. आणि म्हणून मला रेलेव्हन्स काय या सिनेमाचा परत वाटतो तो ह्या दृष्टीने सुद्धा, जसं ओम करेक्टली म्हणाला की एका संवेदनेला पूर्ण त्याज्यच का मानायचं आहे. पूर्ण ती प्लेट आहे ना, सगळ्या शेड्स असतात आपल्यामध्ये, तर का बरं फक्त दुःखाला उगाच कमी लेखून किंवा ते नकोच असं म्हणायचं आहे. तर मला वाटतं कोणत्याही संवेदनशील माणसाला परत आपल्यातली संवेदनशीलता दिसावी, जाणवावी म्हणूनही हा चित्रपट बघावा. आणि कारण ती प्रत्येकात असतेच. आता आपण हे रोज जगताना कदाचित ते कुठेतरी दाबून गेलेले असते म्हणा, किंवा ते व्यवहार्यच नाही आहे रोज रोज कोणत्या तरी गोष्टीवर फार अपसेट होऊन रडत राहणं असं असेल. पण मला वाटतं इन जनरल बेटरमेंट ऑफ सोसायटी असं जे आपण म्हणतो त्याच्यासाठी सेन्सिटिव्ह असणं फार गरजेचं आहे. आणि तो विशेष होता त्या श्यामच्या आईचा सुद्धा आणि श्यामचा सुद्धा. तो तेवढा सेन्सिटिव्ह होता म्हणून ती जे सांगत होती त्याच्यामुळे श्यामचे साने गुरुजी झाले. आणि ती इतकं विचारपूर्वक ते पालकत्व निभावत होती म्हणून
ते होऊ शकलं. तर हे सगळं बघणं आणि ब्लॅक अँड व्हाईटच्या स्वरूपात हा फार सुंदर ही अनुभूती असू शकते असं मी सांगेन. आणि तर माझ्या ह्या काही मूल्यांवरचा विश्वास वाढला आणि आदर्श संस्कार हे जे फार वापरून मुळमुळीत झालेले शब्द आहेत त्यांना नव्याने धार निर्माण झाली माझ्या मनात की त्यांना खरंच काहीतरी अर्थ आहे. ते फक्त भाषा सजवण्यासाठी म्हणून वापरायचे शब्द नाहीत हे नव्याने कळलं. त्याच्यावर विचार करायला लागले. कुठे पोहोचले असं नाही पण विचार सुरू झाला हेच श्रेय असं म्हणायचं. चित्रपटाच्या टीझरनी सगळ्यांचं लक्ष वेधलंच आहे पण त्याबरोबर सगळ्यात जास्त चर्चा या चित्रपटाच्या गाण्यांची आहे. महेश काळेंनी सुद्धा या चित्रपटातील गाण्याला संगीत दिग्दर्शन केलेलं आहे. तर गाण्यांबद्दल विशेष काय सांगाल? सिनेमामध्ये कुठलं भरजरी ग पितांबर तुम्ही जे आउट केलं ते बघितलं असेल तर ते सिनेमामध्ये असलेलं गाणं आहे. आणि बाकी जनरल असा म्हणजे पत्कींनी केली आहेत गाणी हे जर माहिती असेल तुम्हाला तर माझा तो अनुभव फार इंटरेस्टिंग होता. कारण आमचं जनरेशन गॅप बघता मी त्यांना समजवणं आणि त्यांनी काहीतरी ते रेसिप्रोकेट करून तसं गाऊन घेणं हे फार इंटरेस्टिंग. आणि मला असं कळालं की थोडंसं इन्स्पिरेशन पण वाटलं की तरुण झालं तर असं पत्कींसारखं होईल तरुण की एवढा तरुण माणूस आहे तो आणि एवढं इंटरेस्टिंगली ऐकतात ते आणि आउटडेटेड नाही झाले याचं मला फार कौतुक आहे. म्हणजे नाहीतर इट्स सो इझी टू गेट आउटडेटेड. म्हणजे मलाच आत्ता विचारलं तर शाळा परत करायला मी आउटडेटेड झालो असं मला वाटतं. माझ्यात ती राहिलीच नाही ती भावना. तेवढा इनोसन्सच नाही राहिला माझ्यात. सो तसं हे लोक काळानुसार एवढं टिकून ठेवलंय त्यांनी त्यांचा इनोसन्स आणि ती जी चाइल्ड लाईक फिलिंग की आजही ते त्यांचं कला अप्रोच करताना लहान मुलासारखे जे होऊन जातात ना ते फारच म्हणजे ते टिकलं तर मजा येऊन जाईल. आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना म्हणेन की श्यामची आई हे प्रत्येकाच्या हृदयात एक काहीतरी एक स्थान आहे त्या कथेचं आणि वेगवेगळ्या मार्फत ती तुमच्यापर्यंत पोचलेली असेल. सो त्याच याचा एक अनुभव एक जुन्या आठवणीत रमायचा अनुभव काळ कसा होता हे बघायचा अनुभव हे सगळं तुम्हाला श्यामची आई बघताना अनुभवेल. त्यामुळे 10 नोव्हेंबरला जेव्हा दिवाळीत सिनेमा रिलीज होईल तेव्हा तुम्ही जरूर जा आणि हा सिनेमाचा अनुभव घ्या. थँक्यू सो मच. आज तुम्ही आपल्या इथे आलात आणि आमच्या इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या. आम्हाला खूप छान वाटलं आणि आमच्या सगळ्यांकडून या चित्रपटासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.